मी लोकांना अनेकदा असं तोंडावर विचारतो की तुम्ही किती वर्ष बीपीची गोळी घेतल्यानंतर डॉक्टरना जाऊन विचारलं की अहो गोळी नाही लागू पडत आहे, कारण बीपीचा प्रॉब्लेम तर अजून तसाच आहे. समजा विसरलो तर एक तर तुम्ही सांगितलंय की रोज घ्यायची आहे आणि विसरलो तर मी बीपी मोजलं तर ते हाय निघतं लगेच. म्हणजे बरेच वर्ष त्याचं वजन थोडं हाय साईडलाच आहे. तर त्याला म्हणजे वजन कमी करण्यात इंटरेस्ट सगळ्यांनाच असतो, तो त्यालाही होता. फॅट लॉस म्हणेन मी स्पेसिफिकली. पण ॲडिशनली झालं असं की काही काळापूर्वी त्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू झाली आणि डॉक्टरने त्याला हाय बीपीची गोळी चालू केली. सो मग त्या दरम्यान परत माझ्या कन्सल्टेशनच्या थ्रू गेल्यावर आम्ही ते फंडामेंटली डिस्कस केलं आणि मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, आता आपण हे करून बघू. आत्ता मी तुझ्या काही गोळीला हात लावत नाही, कारण तो काही माझा विषय नाही. फायदा हेही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की ज्याने गोळी प्रिस्क्राईब केली ती त्याने काढावी. मी डॉक्टर नाही, त्यामुळे गोळी हा माझा विषय नाही. मेडिसिन आणि सर्जरीच्या बाहेर जे आहे ते मी करतो. ऑफकोर्स जसं आपण एपिसोडच्या सुरुवातीला म्हटलं की मी जे काही बोलतो हा काही मेडिकल ॲडवाईस नाही, मी जो देतोय हा लाईफस्टाईल ॲडवाईस आणि आपण बायोलॉजी डिस्कस करतोय, बेसिक फंडामेंटल बायोलॉजी आपण डिस्कस करतोय. त्यामुळे मी त्याला असा सल्ला दिला होता की आत्ता तुझ्या गोळीला मी हात लावण्याचा प्रश्नच येत नाही तसाही, आणि तूही आता काही त्यात चेंज करू नको. तू आधी आपण जे बोललो ते वागायला लाग, फॉलो कर. हळूहळू तुझं इन्सुलिन खाली यायला चालू होते आणि मग बघूया. तर मग त्याने ते फॉलो करायला चालू केलं. मला त्याला ते आवडायला लागलं तसं ते खाणं. मग तो त्या धूनमध्ये गेला की आता ठीक आहे, मग असं खायचंय. मग मधनंच त्याने फास्टिंग पण करायला लागला तो छान. त्याला त्याची लाईफस्टाईल बनून गेली आणि साधारण 4 महिन्याच्या या प्रयत्नानंतर तो घरी बीपी मोजत राहायचा. कारण गोळी घेऊन बीपी किती, म्हणजे पूर्वी समजा अशी कल्पना, एक उदाहरणादाखल नंबर सांगतो की समजा एखाद्याचं गोळी घेऊन 130 किंवा 125 असं बीपी राहत असेल, म्हणजे समजा 130-90 वगैरे असं काहीतरी, म्हणजे थोडंसं हाय साईडला, पण गोळी घेऊन. म्हणजे समजा गोळी नसेल तर समजा ते 150-100 असेल, अशी एक कल्पना करू. तर मी त्याला म्हणायला लागलो की आता तू जे करतोयस ते करतोयस लाईफस्टाईल चेंजेस, आता गोळी तुझी चालू आहे, कारण त्याला काय आपण काढलेलं नाही. आता तुझं बीपी किती यायला लागलंय बघ. मग गोळी घेऊन त्याचं 120 यायला लागलं, मग 115 यायला लागलं, आणि मग तो डॉक्टरांकडे जाऊन म्हणला की आता काढू शकतो का आपण गोळी, किंवा याच्यामध्ये कोणी असेल तर ते असंही म्हणू शकतात की अर्धी, ते तुमच्या डॉक्टरांना तुम्ही ठरवू द्या, ती अर्धी करायची का पूर्ण काढायची, ते त्यांना त्यांच्या तंत्राने ते ठरवू द्या. माझं म्हणण्याची गंमत अशी आहे, चालू त्या मेडिकेशनला आम्ही हात लावला नाही, पण जवळपास 4च महिन्यामध्ये आपण जे फंडामेंटल हे जे बोललो की आपल्याला हळूहळू त्या इन्शुलिनच्या ह्या सगळ्या झाडावरनं खाली उतरायचंय, ते त्याला खाली उतरण्याची त्याची सुरुवात झाली. आणि त्यामुळे त्याचा बीपी हे त्याने गोळी चालू ठेवली होती, पण ते बीपी आता 120च्या खाली 115-110 कडे जायला लागला. मग तो म्हणला कदाचित नाही आता गोळीची गरज. मग तो जेव्हा डॉक्टरांकडे व्हिजिटला गेला तेव्हा त्यांनी पण मान्य केलं की ठीक आहे, तुझी गोळीची आता तुला काही गरज नाही, कारण मग समजा गोळी काढली तर ते समजा 120 येईल, विच इज नॉर्मल, विच इज ओके. परत एकदा सांगायचा मुद्दा असा की गोळी थांबवली डॉक्टरांनी, पण त्याला मागे जी लाईफस्टाईलची मदत ती पूर्ण आपण केलेली होती. ज्या 2 किडनी आपल्याकडे आहेत त्या अत्यंत स्मार्ट अवयव आहेत. जसे शरीरात आपल्या शरीराचं ओव्हरऑल खूप स्मार्ट आहे, आपण आपल्या शरीराला बावळट समजतो, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ते स्मार्ट अशा अर्थाने आहे की त्यांना माहिती आहे किडनीजना आपल्या की शरीरामधला रक्तामधला सोडियमचा बॅलन्स कसा ठेवायचा आणि बाकी अनेक गोष्टींचा कसा ठेवायचा आहे त्यांना माहिती आहे. म्हणजे समजा अशी कल्पना करा की पूर्वी आपण शिकारी प्राणी आहोत, समजा काही खाणं नाही झालं किंवा त्या पद्धतीचे सॉल्ट्स आली नाहीत आपल्या आतमध्ये, समजा 2 दिवस नाही काही सॉल्ट आत आलं, तर असं होत नाही की रोज काही युनिफॉर्मली त्या जितकं सोडियम बाहेर सोडतात तितकं रोज सोडतात, असं होत नाही. ते बॅलन्स ठेवण्याचं काम आहे त्यांचं, कारण सोडियम अनेक गोष्टींना लागतं, महत्वाची गोष्ट आहे. सो म्हणजे गंमत अशी होती की किडनीला कसं कळतंय की किती सोडियम धरून ठेवायचं, तर ती अल्डोस्टेरॉन नावाच्या एका हॉर्मोनकडे बघते. ती अल्डोस्टेरॉनची लेवल जितकी हाय तितकं ती जास्त धरून ठेवते. किडनी काय तुमची जीभ किंवा पोट नाही की तिला अदरवाईज माहिती आहे की किती मीठ खाल्लं गेलं. सो ती अल्डोस्टेरॉनकडे बघते. अल्डोस्टेरॉन जास्त असेल तर ती जास्त धरून ठेवते, म्हणजे त्या व्यक्तीचं बीपी हाय साईडला राहू शकतं. म्हणजे जर ते घसरत असेल स्पेशली तर तिला ते करणं भाग आहे किडनीला, कारण ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल झाला की तुमचा बीपी कंट्रोल होता. कारण एक क्लोज पाईप सिस्टम आहे बघा, त्यातला ब्लड व्हॉल्यूम वाढायला लागला की त्याचा दाब येतो, तेच तर तुम्ही बीपी म्हणून मोजता. अगदी मी साध्या भाषेत सांगतोय, बरोबर. तर तो ब्लड व्हॉल्यूम तुम्हाला नॉर्मल हवा, म्हणून तुम्हाला गोळी कुठली दिली जाते, डायुरेटिक एक प्रकारची गोळी आहे बीपीच्या, बाकी काय गोळ्या. डायुरेटिक म्हणजे काय, तुम्हाला जास्त युरिन सुटतं बाहेर, म्हणजे मग ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल झाला ना, म्हणजे मग बीपी खाली येतं, बरोबर. म्हणजे आपण हे वरवरचं लेपन करतोय, वरवरचं बँडेड फक्त लावलं की ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल. पण आज अल्डोस्टेरॉनच्या मुद्द्याकडे परत येऊया की किती सोडियम धरून ठेवायचं, म्हणजे मग पर्यायाने पाणी, हे तिला अल्डोस्टेरॉनकडे बघून कळते. आता गंमत अशी आहे की जे हायपर इन्सुलिनिमिक आहेत, ज्यांचं इन्सुलिन हाय आहे त्यांचं अल्डोस्टेरॉन हाय असतं, कारण इन्सुलिन अल्डोस्टेरॉनला इन्फ्लुअन्स करतं. सो ह्या व्यक्तींनी, आणि त्यामुळे त्यांचा अल्डोस्टेरॉन आहे, त्यांचा हाय बीपी आहे, म्हणजे ते त्या इन्सुलिनच्या झाडावर बसलेत ना, मगाशी आपण बघितलं ती हाय बीपी एक फांदी आहे. सो ह्या व्यक्तीने जर इन्सुलिन खाली आणण्यावर काम केलं, डायटरी सॉल्टला हात न लावता, तर त्यांचं जर इन्सुलिन खाली आलं, तर जर ते हवाच्या सवा सॉल्ट खात नसतील समजा, तर त्यांना सॉल्टला लगेच हात लावायची गरज नाही. इन्सुलिन जर खाली आणलं तर अल्डोस्टेरॉन हळूहळू खाली येतं आणि त्यांच्या बीपीची गोळी जाऊ शकते, जे माझ्या त्या मित्राच्या केसमध्ये झालं, बरोबर. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या फांदीवर जेव्हा ह्या झाडाच्या चढतोय आणि आपल्या हातामध्ये एक करवत दिली जाते, म्हणजे ती गोळी दिली जाते, पण मी तुम्हाला दर्शवून देतोय की ती करवत पण अनेकदा ब्लंट असते, त्याने ती फांदी कापली जातच नाहीये, कारण तुम्हीच मला सांगताय की तुम्हाला आता आयुष्यभर ती घ्यायला सांगितली गेली गोळी, किंवा तुम्ही 5, 10, 15 वर्ष घेताना बीपी तर गेलंच नाही, याचा अर्थ ती
करवत दिल्यासारखी केली पण ऍक्च्युली ती ब्लंट आहे. समजा एखाद्याची 4 महिन्याचं बीपीची गोळी गेली आणि दुसरा अल्टरनेटिव्ह सिनारिओ काय की तो आता पुढची काय 40 वर्ष तो आहे तेवढा तो बीपीची गोळी घेत राहिला. तर आता गोळी गेली म्हणजे तो आता गोळीचा तो कस्टमर नाहीये, तो जाऊन काही विकत घेणार नाही. सो जे ते बनवतायत त्यांना प्रॉब्लेम आहे ना याच्याशी. ट्रू. फंडामेंटली बायोलॉजी जर आपण समजून घेत गेलो आणि हा हॉर्मोनल इश्यू कसा आहे हे जर समजून घेत गेलो, आपण हा शब्द अनेक वेळा वापरतो, अरे हा काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स, आणि तिथेच थांबतो. मी तुम्हाला म्हणतोय की ते एक्सप्लोर करा, तिथे गमती आहेत आणि त्या तुम्हाला सापडतील आणि त्याने तुम्ही स्वतःला फिक्स करू शकता आणि स्वतःच्या आजूबाजूच्यांना फिक्स करू शकता. त्यात मदत लागली तर माझ्यासारखे लोक तुम्हाला मदत करायला आहेत.